नमस्कार बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून सुरुवात करतोय अतिशय महत्त्वाच्या बातमीने। राज्य सरकारने 2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलाय। 5 आणि 6 जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे। तर अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आलेलं आहे आणि दरम्यान राज्य सरकारच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका देखील केली आहे। तर विधान भवनात शिवसेना आणि भाजपमध्ये खेळीमेळीचं वातावरण बघायला मिळालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनातून निघत असताना भाजप नेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांची कार थांबवून त्यांची भेट घेतली आहे। भेट घेत असताना मागच्या गाडीतून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरलेत आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले। तर आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय मंचाची बैठक सुरू आहे। तर नवी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली आहे। केंद्रातील मोदी सरकार विरोधात बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस पक्षांची आघाडी स्थापन करण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू झाली असून दिल्लीतील पवार किशोर यांच्या भेटीने या चर्चेला बळ मिळालंय। शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचं कोणीही उपस्थित नसल्याने चर्चांना उधाण आलंय। मात्र ही बैठक देशातील सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची नसल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलाय। उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। उच्च न्यायालयाने राणांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरून राणा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या। आमदार विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आलाय। तर या घटनेनंतर शिवतारेंच्या मुलीच्या पत्रामुळे त्यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आलाय। ममता लांडे यांनी सख्या भावावर गंभीर आरोप केले। कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरू आहे। सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन करण्यात येत आहे। राजर्षी शाहूंच्या जनक घराच्या वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून समरजित सिंग घाटगे या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेत। खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 1 महिन्यासाठी आंदोलन स्थगित केलेलं असताना देखील कोल्हापूरमध्ये मात्र मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होतोय। राज्य सरकारने कुठलीही मागणी मान्य न केल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादेत मराठा तरुणांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने काही तरुण आंदोलनाला आले नाहीयेत। मात्र संतोष साबळे नावाचा एक तरुण तिथे एकटाच आला। मात्र पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतलंय। तर हा तरुण आंदोलन करू द्यावं यासाठी चक्क पोलिसांच्या पाया देखील पडत होता। तर दुसरीकडे औरंगाबादमध्येच ओबीसी समाजाच्या वतीनेही आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलक छगन भुजबळांचे मुखवटे घालून आंदोलन करताना पाहायला मिळतात। राज्यात साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। एनआयव्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने याबद्दल माहिती दिली आहे। राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केलाय। यामध्ये राज्यातील साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळून आलाय। लवकरच देशात तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने सरकारने कोरोनाबाबत उपाययोजना केल्या नाहीयेत अशा सूचना राहुल गांधींनी केल्या आहेत। तसंच दुसऱ्या लाटेत कोरोनाबाबत झालेल्या चुका सुधाराव्या लागतील असा सल्लाही त्यांनी दिला। तर बातमी आहे बीडमधून। बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर एका नराधम तरुणाने वर्षभरापासून सातत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। यात पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचं बिंग फुटलंय। या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान 24 तासात या नराधमाला अटकही करण्यात आली आहे।
विदर्भात मान्सूनचा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी केली गेली आहे. मात्र मागच्या 6 ते 7 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कोंब फुटलेले पीक आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील 1 आठवडा सध्या तरी पावसाची कोणती शक्यता नसल्याचं भाकीत नागपूर वेधशाळेने वर्तवलं आहे. कोरोनाने खऱ्या अर्थाने श्रीमंतीच्या व्याख्येची जाणीव करून दिली आहे असं अभिनेता सयाजी शिंदे यांनी म्हटलंय. बंगला, गाडी आणि विमानाने फिरणं याला श्रीमंती म्हणत नाहीत, तर झाडाखाली बसून ऑक्सिजन मिळवणं म्हणजे खरी श्रीमंती आहे. त्यामुळे सर्वांनी झाडे लावून जगवणं हे महत्त्वाचं आहे असं आवाहन अभिनेता सयाजी शिंदे यांनी सांगलीकरांना केलं आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी असलेली बैठक संपलेली आहे. थेट जाऊया. तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीला सर्व नेते उपस्थित होते. काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार यांनी सर्व नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे. आता या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय आणि कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा झाली आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. आणि त्या संदर्भात आता तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांतजी, काय अधिक माहिती मिळते? तर प्रशांत, तुम्हाला माझा आवाज येतोय? तर आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि ही बैठक नुकतीच पार पडली आहे. यानंतर राष्ट्रमंच की ये मीटिंग 2.5 घंटे चली और बहुत सारे मुद्दों पर चर्चा हुई. किन मुद्दों पर चर्चा हुई और क्या तय हुआ, इसके बारे में विस्तार से आपको हमारे 2 साथी जो यहाँ उपस्थित हैं, 3 साथी, मजीद साहब, घनश्याम तिवारी और पवन वर्मा, ये 3 लोग विस्तार से आपको ब्रीफ करेंगे जो 2.5 घंटे का डिस्कशन हम लोग का हुआ उसके बारे में. और इसलिए आप लोग धैर्य रखिए, सारी बात बताई जाएगी और सारे सवालों का जवाब दिया जाए. लेकिन एक सवाल का बस सर, एक सवाल का जवाब आप दे दीजिए. नहीं, हम अभी कुछ नहीं, तो क्या करें? तर लवकरच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि या पत्रकार परिषदेत या बैठकीमध्ये नेमकं काय झालंय याविषयीची सगळी माहिती या पत्रकार परिषदेतून समोर येणार आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचं आपण पाहिलं होतं आणि या बैठकीच्या माध्यमातून शरद पवार मिशन 2024 साठी बैठकीच्या माध्यमातून ये राष्ट्रमंच की सभा एंटी बीजेपी पॉलिटिकल पार्टीज को इकट्ठा करने के लिए शरद पवार जी ने बुलवाई. ऐसी कोई बात नहीं. सबसे पहले तो मैं ये कहना चाहूँगा कि ये सभा शरद पवार साहब के मकान पर हुई है, लेकिन ये शरद पवार साहब ने नहीं बुलवाई है. पहली बात, ये सभा राष्ट्रमंच के प्रमुख हमारे यशवंत सिन्हा जी की तरफ से बुलाई गई थी और हम सब जो राष्ट्रमंच के फाउंडिंग मेंबर्स हैं या कार्यकर्ता हैं, हम लोगों ने सब सहयोग के साथ इस सभा का आयोजन किया था. दूसरी बात, ये प्रचार हो रहा है कि ये एक राजनीतिक बड़ा कदम उठाया जा रहा है शरद पवार साहब के जरिए और जिसमें कांग्रेस को अलग थलग छोड़ दिया गया है. ये बात भी गलत है. न तो राजनीतिक दृष्टि से कोई डिस्क्रिमिनेशन या कोई एक्सक्लूजन हुआ है. हमने उन मेंबरों को बुलाया है जो उस किस्म के हमारी आइडियोलॉजी जो है राष्ट्रमंच की
उसको सब्सक्राइब करते हैं, तो जिसमें सभी राजनीतिक पक्षों के लोग आ सकते हैं, इसमें कोई राजनीतिक मतभेद नहीं था। तीसरी बात, ये भी खुलासा आवश्यक है, कांग्रेस के भी मेंबरों को इसमें निमंत्रण मैंने खुद दिया है। मैं 5 कांग्रेस के एमपी के नाम दे सकता हूं, जिनमें विवेक तन्खा जी, मनीष तिवारी जी, कपिल सिब्बल जी, डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी जी, शत्रुघ्न सिन्हा जी। मगर कुछ लोगों की तो जेन्युइन डिफ़िकल्टी उन्होंने हमसे कही कि भाई मैं दिल्ली में नहीं हूँ, मैं पहुँच नहीं पाऊँगा, मगर हमें आप अपने साथ समझिए। इस तरह के हमें मैसेजेस आए हैं। तो ये कोई कांग्रेस का बाइकॉट या कांग्रेस को अलग रखने के लिए एक कोई बड़ा गठबंधन बन रहा है, इस तरह का विचार जो चल रहा है, ये पूरी तरह से गलत है। अब आज की सभा में विशेष तौर पर आज की ये एक मंच का जो आइडियोलॉजी है और मंच का जो कार्यक्रम है, उसके तहत ये तय हुआ है कि पॉलिटिकल, इकोनॉमिक और सोशल वातावरण जो आज देश में बना है, उसको बेहतर बनाने के लिए, उसको ठीक करने के लिए राष्ट्र मंच का क्या रोल होगा, इस पर सुझाव सबको सुना गया। और इसमें अच्छे नॉन पॉलिटिकल लोग भी रहे जिनको सुना गया। जावेद साहब ने अपनी बात रखी, जावेद अख्तर साहब ने, और जस्टिस AP शाह साहब ने भी अपनी बात रखी। तो ये कोई एक राजनीतिक कार्यक्रम नहीं था जिसको गलत तरीके से प्रचार करना सही नहीं होगा, नाइंसाफ़ी होगी। अब वो इस मुद्दे में किसने क्या कहा और अल्टीमेटली क्या तय हुआ, ये हमारे साथी समाजवादी पार्टी के हमारे स्पोक्सपर्सन और हमारे फाउंडर मेंबर घनश्याम जी बताएंगे। नमस्कार साथियों, बहुत बहुत धन्यवाद आप सभी लोगों का कि आप सभी लोगों ने इतने समय तक इस चर्चा का आप लोग हिस्सा रहे। हालांकि चर्चा अंदर हो रही थी, लेकिन चर्चा के विषय में चर्चा पूरे देश में हो रही थी और इसमें आप सब लोगों की बहुत बड़ी भूमिका है, तो इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूं। राष्ट्रमंच की ये प्रथम बैठक है जिसमें सभी साथी जो आ सके, जो सदस्य पहले भी आते रहे हैं, पार्टियों के दायरे से ऊपर उठ करके राष्ट्र के मुद्दों पर अपनी सोच रखने वाले, पब्लिक लाइफ में एक ऊंची स्टैंडिंग रखने वाले, ऐसे सभी लोग राष्ट्रमंच का हिस्सा रहे हैं। तो आज जो चर्चाएं हुई, सबसे पहले मैं उसका निचोड़ बताना चाहता हूं। जो सबसे महत्वपूर्ण निचोड़ है उसका वो ये है कि इस देश में बेहद आवश्यक है कि एक ऑल्टरनेट विजन तैयार किया जाए, एक ऐसी सोच तैयार की जाए जो वाकई इस देश के ज्वलंत मुद्दों पर, जिससे देश का आम नागरिक जुड़ा रहता है और जिससे वो आगे बढ़ने की सोच सकता है, उन मुद्दों पर वो सोच बुलंद हो। तो उस ऑल्टरनेट विजन के लिए राष्ट्रमंच ने अधिकृत किया है कि यशवंत सिन्हा जी, जो कि इसके मुख्य फाउंडर हैं, कन्वीनर हैं, वो एक टीम गठित करेंगे जो हर प्रकार के मुद्दे पर एक मजबूत विजन देश को देगा। इस विजन का हिस्सा देश के नागरिक होंगे, देश की सामाजिक संस्थाएं होंगी, राजनीतिक दल इस विजन का हिस्सा बनेंगे। और इस तरीके से ऐसा नहीं होगा कि हमारे युवा देश में विजन का अकाल हो और खासकर सिर्फ इसलिए अकाल हो जाए कि मौजूदा सरकार किसी विजन पर काम नहीं कर रही। तो एक पहला निचोड़ इसका ये है, उस विजन में तमाम चीज़ें होंगी। आप सभी लोग ग्राउंड पे कवर करते हैं, चाहे वो अर्थव्यवस्था की बात हो, बेरोजगारी की बात हो, किसान के मुद्दे हों, देश की लोकतंत्र की व्यवस्था की बात हो, प्रेस की बात हो, महंगाई की बात हो, पेट्रोल डीजल की बात हो, हर तरीके। या बैठकीविषयीच्या अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। मात्र पुन्हा एकदा आपण घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। अंध व्यक्तींना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी येतात। त्यासाठी आर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारं गॅजेट अंध व्यक्तींची मदत करणार आहे। तर भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव, कोरोना काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली। मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारलेला आहे। यानंतर देखील जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 25 जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिला। तर इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज।
राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या घडामोडींनी महाविकास आघाडीत वेगवेगळ्या विषयांवरून तणाव वाढला असताना महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक उद्या होतीये। वेगवेगळ्या वादाच्या मुद्द्यांवरती या बैठकीत चर्चा केली जाणार आहे। महाविकास आघाडीत स्वबळाची भाषा, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होणं आणि त्यानंतर आंदोलनं, मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण अध्यादेश यावरून 3 पक्षात मतभेद वाढलेत आणि यामध्ये समन्वय साधण्याचं काम या बैठकीतून केलं जाणार आहे। तर भाजप विरोधात देशव्यापी आघाडी उभारण्याच्या कामाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीतून सुरुवात केली। तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आलाय। तर उद्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आणि बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार आहे। दरम्यान या बैठकीनंतर पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करतोय लसीकरणाच्या बातमीने। लसीकरणात इंदूरने नवा विक्रम केला। एकाच दिवशी 2,12,000 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे आणि त्यामुळे इंदूर एकाच दिवसात सर्वाधिक लसीकरण करणारा पहिला जिल्हा ठरलाय। कोरोनाचं संकट टळलं नसलं तरी दिल्ली भाजी मार्केटमध्ये उलटं चित्र दिसून आलंय। भाजीपाला खरेदी करण्यासाठी दिल्लीच्या भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी तुफान गर्दी केली होती। दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय इथे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडालेला आहे। पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। नुसरत जहाँ यांच्या लग्नाचा वाद आता थेट संसदेत पोहोचलाय। भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत मोठी मागणी केली आहे। मौर्य यांनी लग्नाच्या मुद्द्यावरून नुसरत जहाँ यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिवाय शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा। घरातून केवळ अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडा आणि मास्क लावायला विसरू नका। स्वतःची काळजी घ्या। नमस्कार।